ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पारनेर तालुक्यामध्ये सत्ता नसताना सुद्धा सुजित झावरे यांनी सर्वदूर विकास कामं मार्गी लावली आहेत। विकास कामांसाठी त्यांचा नेहमीच पाठपुरावा असतो, असं माजी खासदार सुजय विखे यांनी म्हटलंय। पारनेर तालुक्यातील वासुंदे या ठिकाणी श्री बिरोबा यात्रा उत्सवाच्या निमित्तानं सुजित झावरे पाटील आणि देवकृपा फाउंडेशनच्या माध्यमामधनं भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या शर्यतीचे उद्घाटन माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालं आहे। यावेळी नव्यानं बांधण्यात आलेल्या बैलगाडा घाटाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आलं। संगमनेर, जुन्नर, शिरूर, आंबेगाव आणि नगर या भागामधील स्पर्धकांनी या शर्यतीमध्ये उत्साहानं सहभाग घेतला। यावेळी बोलताना माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी सुजित झावरे पाटील यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचं मोठं कौतुक केलंय। ते म्हणालेत की वासुंदे येथील बिरोबा मंदिरासाठी सभा मंडप आणि गावामधील इतर विकास कामांसाठी सुजित झावरे यांच्या नेतृत्वामध्ये निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलंय। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमामधनं विकास कामांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलंय। या कार्यक्रमाला अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अशोक सावंत तसेच गुरुदत्त पतसंस्थेचे चेअरमन बाठ झावरे तसेच युवक तालुका अध्यक्ष भास्करराव उचाळे, माजी सभापती अरुणराव ठाणगे, माजी पंचायत समितीचे सदस्य अमोल साळवे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी रोकडे, राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्षा सुधामती कवात तसेच राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष सुषमा रावडे, ॲडव्होकेट बाबासाहेब खिलारी, उपसरपंच शंकर बर्वे, शंकर महांडुळे, सतीश पिंपरकर, रवींद्र पडळकर तसेच स्वप्नील राहींज, विठ्ठल कवात, दिलीप पाटोळे, बाळासाहेब झावरे, गजानन झावरे, बाळशिराम पायमोडे, स्वप्नील झावरे, इंजिनियर प्रसाद झावरे, सचिन सैन, इंजिनियर निखिल दाते, तुकाराम झावरे, दत्तात्रय काळणार, बाळासाहेब साळुंके यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। या बैलगाडा शर्यतीमुळे गावामधील उत्साह द्विगुणित झालाय। सुजित झावरे यांच्या नेतृत्वाखाली विकास कामं आणि सांस्कृतिक उपक्रमांनी वासुंदे गावाला नवी दिशा दिली आहे। येत्या काळात देखील अशा उपक्रमांमुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केलाय। आज आपण ज्यांना बोलवलं, ज्यांच्या शुभार्थे हा गाडा संपन्न झाला, त्यांनी या गावासाठी आजपर्यंत सर्वाधिक निधी दिलेल्या त्यांचं मनापासून स्वागत करतो। ते मला विचारत होते, दादा सरकारने एकत्रून बोलवलंय, दादा जरी तुम्ही काही आपणच दिले आणि तुम्ही जो विश्वास सातत्याने टाकला असता, तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त लीड वासुंदे गावामध्ये मला दिले, पालघर गावाला अभिमान वाटतो आणि तुम्ही देखील पुष्कळ गावाला देत आहात। मला आठवण होती की स्वर्गीय माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील सांगायचे, त्यांचं देखील आमच्या तालुक्यावर खूप प्रेम होतं आणि त्याच्यानंतर तुमचं नेतृत्व लाभलं आणि नुसतं नेतृत्व लाभल्यानंतर तुम्ही या तालुक्यामध्ये राजनीती अशी काढवली। त्याचबरोबर आमचा कार्यक्रमाला निर्मिती होती की आपल्याला प्रशासन घेण्यासाठी परवानगी देणार नाही, परंतु 2 दिवसांमध्ये परवानगी कोणावर मिळाली तर ती डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब म्हणून तुमचं मनापासून स्वागत करतो।
खरं तर आता उन्हामुळं या ठिकाणी अनेक लोक मला वाटतं कदाचित 4च्या नंतर अजून हा संपूर्ण काळा भरून जाईल, परंतु आपण आमच्या शब्दाला मान दिला त्याबद्दल मी तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत आणि आभार मानण्याबरोबरच दादा ज्या बिरोबा मंदिराची यात्रा येते तुम्ही कापूरला वीरभद्र मंदिराला जात असता तिथे ती सोय आहे. दादा या वीरभद्र आमच्या बिरोबा मंदिराला एक छोटासा समारंभ आणि तो तुम्ही जेवणात तुम्ही आता माझ्याकडे किती परिवाराकडे बघितलं तरी मी दादाच्या वतीनं सांगतो की एका दिवाळीकडे समारंभ पूर्ण झालेला असेल वर्धमान्य ग्रामास्कर सर्वधर्मान्य जगविषयी सुधीर पाटलांच्या अनेक कार्यक्रम मागच्या काही कालावधीमध्ये झाले आणि ते काही ठिकाणी मला सोडत नाही. रात्री बोल, दुसरा बोल, 10 वेळेस बोल, मला एक पूर्ण होईपर्यंत ते काही मला लक्षात सोडणार नाही. आता सुधीर पाटलांचा की सर्वसामान्य माणसासाठी काम विकासासाठी आपल्या गावासाठी आणि या परिसरासाठी तालुक्यासाठी त्यांनी केलेले मागे आमदार वतीने आश्वासित करतो की सभा मंडपासाठी निधी आज याच्या माध्यमात मिळणार नाही. आपण सर्वजण एवढं या ठिकाणी या जगाला तिथे आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आहात. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. असंच ते सुधीर पाटलांवर आपल्या परिवारावर आपण काय ठेवाल हा विश्वास व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.